तो खराडी भागातील हॉटेलवर सतत यायचा। त्याने तब्बल 28 वेळा स्वतःच्या नावानं हॉटेल रूम बुक केलं। अनेक वेळा मुलींना तिथं बोलावलं गेलं। परप्रांतीय मुलींना आमिष दाखवून बोलावलं जायचं। असं हे रॅकेटच तो चालवायचा। मुलींची तस्करी केली जायची। हा आरोप होतो एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर। काय आहे नेमकं सविस्तर ते सांगतो। ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचेपदी प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात बीडमधील एका संस्थेनं राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे। प्रज्ञा खोसरे यांच्या सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून ही तक्रार करण्यात आली आहे। या तक्रारीत प्रांजल खेवलकर यांनी खराडी भागातील एक हॉटेल तिथं 28 वेळा बुक केलं आणि त्या ठिकाणी ते आले असा दावा केलाय। तसंच प्रांजल खेवलकर यांनी या हॉटेलमध्ये अनेक वेळा मुलींना देखील बोलावल्याचा आरोप या संस्थेकडून करण्यात आलाय। प्रांजल खेवलकर यांनी या हॉटेलमध्ये अनेक वेळा मुलींना बोलावल्याच्या आरोपावर त्यांच्या पत्नी म्हणजे रोहिणी खडसे यांनी एक पोस्ट करत 3 महत्त्वाचे मुद्दे मांडले। त्या असं म्हणतात की नुकतंच माध्यमांमधून महिला आयोगानं डॉक्टर खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले पत्र वाचलं। मुद्दा क्रमांक 1, ज्या सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्ह्याची अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे। मुद्दा क्रमांक 2, राज्यात महिलांच्या विरोधात इतके प्रकरण घडले। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासारखे हुंडाबळीचे प्रकरण घडलं। यात खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी आरोपी आहेत। तेव्हा ही संस्था कुठे होती? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होत होते तेव्हा ही संस्था कुठे होती? मग आत्ताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली? मुद्दा क्रमांक 3, राज्यातील अत्याचारग्रस्त महिलांची साधी विचारपूसही न करणाऱ्या महिला आयोग अध्यक्षांना आज अचानक कसं काय कर्तव्य आठवलं? इतके कसे कार्यतत्परते झाले? आपलाच बॉल आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार, सगळं व्यवस्थित स्क्रिप्टनुसार सुरू आहे अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे। खरं तर रोहिणी खडसे शरद पवार गटात असून अजित पवारांच्या राजकीय विस्तारासाठी अडथळा मानल्या जात आहेत आणि त्यामुळे रोहिणी खडसे यांना अडचणीत आणलं जात आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय। दरम्यान महाराष्ट्र राज्य महिला आयोगास सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे। सदर अर्जदाराने अर्जात पुण्यात ज्या रेव पार्टीवर छापा टाकण्यात आला त्यातील जे आरोपी आहेत प्रांजल खेवलकर यांनी 28 वेळा स्वतःच्या नावानं हॉटेल रूम बुक करून अनेक वेळा परप्रांतीय मुलींना आमिष दाखवून बोलावल्याचं रॅकेट यामध्ये दिसून येत आहे। सदर प्रकरण संघटित गुन्हेगारीचं तसंच मानवी तस्करीचं असल्याचा संशय अर्जामध्ये व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई व्हावी असं नमूद केलेलं आहे। आयोगानं पोलीस आयुक्त पुणे यांना सदर प्रकरणाची मानवी तस्करी विरोधी पथक आणि सायबर विभाग यांच्यामार्फत तातडीने चौकशी करून अहवाल सादर करावा असं सांगण्यात आलंय। खरं पाहिलं तर आरोप गंभीर आहेत पण सध्या तरी कोणताही थेट पुरावा किंवा FIR नाही आहे, केवळ तक्रार आहे। यामुळं ही पूर्वनियोजित राजकीय कारवाई आहे की सत्य घटना ही पोलीस तपासातून स्पष्ट होईलच। या प्रकरणात सत्य काय आहे ते समोर येईलच। पण या घडामोडी नेहमीप्रमाणे महिला सन्मानाचं कवच घेऊन राजकीय सुडाची तलवार चालवली जाते का असा गंभीर प्रश्न यामधून निर्माण होतो। जर आरोप खरे असतील तर कठोर कारवाई झालीच पाहिजे, पण जर केवळ खडसे कुटुंबावर दबाव टाकण्याचे हे राजकीय षडयंत्र असेल तर हा लोकशाहीचा अपमान नाही का? म्हणजे तुमचं मत काय? हा खरोखरच गुन्हा आहे की राजकीय बदला घेतला जातोय? महिला आयोग खरोखरच जागं झालंय की कुणाच्या इशाऱ्यावर नाचतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।